मी होते तवा रोस्टिंग करत होता रॉकेट. हे आहेत नवा युगातले रोस्टर. अच्छा भाऊ काही एवढा वाईट नाहीये, कंटेंट साठी थोडा खाली पडलाय. आज आपण बोलणार आहोत एका छपरी रोस्टर बद्दल. बाप आलाय उडायला. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन पुन्हा. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन पुन्हा. अच्छा रॉकेट इज बॅक. अच्छा रॉकरेज इज बॅक. अच्छा रॉकेट इज बॅक. हे बघ भावड्या, रॉकरेज इज बॅक म्हणायच्या ऐवजी तू कॉकरोच इज बॅक म्हणत जा. कमीत कमी तुझ्या पर्सनॅलिटीला सूट तर करल. कॉकरोच इज बॅक. अच्छा रॉकेट इज बॅक. हा आहे रॉकरेज, इंस्टाग्रामवरचा रोस्टर, इंस्टाग्रामवरचा रोस्टर किंग, रोस्टिंगच्या दुनियेतला आवरा माणूस, आवरा माणूस. अरे भावड्या तू आवरा नाही, भाऊने स्वतः एडिट करून सांगितले लोकांना मी आवराय व्हॉट इज आवरा. बघा डेड बॉडी गाडीच्या काचा पण ब्लॅक माणूस इलिगल. भाऊने स्वतः व्हिडिओ एडिट मारलाय आणि स्वतःला आवरा म्हणून घेतोय. काय लावलंय काय तू निघेतून. नमस्कार मंडळी, राम राम प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जे महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं दोन टोस्टर लोकांबद्दल. क्या बोला तूने? आपलं सॉरी रोस्टर लोकांबद्दल. अबे साले मित्रांनो, या दोन रोस्टर वरती का बोलायचे असं जर कोण मला म्हणत असेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो. यांच्यामध्ये झाली कॉन्ट्रोवर्सी आणि आपण कॉन्ट्रोवर्सी वरती बोलणार नाही असं अजिबात होणार नाही, कारण आपल्याला पाहिजे असतात व्ह्यूज. तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. तर असो, मजाकचा भाग सोडून द्या आणि मुद्दा काय आहे तो समजून घ्या. मित्रांनो, हल्लीच अनमोल कोळीने या भाऊवरती एक व्हिडिओ बनवला होता रोस्टिंगचा. ज्या व्हिडिओमध्ये अनमोल कोळीने हा भाऊ जो आहे इंस्टाग्रामवरती अश्लील चाळे करतोय, अश्लील हातवारे करतोय, बॉडी शेमिंग करतोय, शिव्या देतोय आणि त्याला रोस्टिंग म्हणतोय असं याच्यावरती म्हणून अनमोल कोळीने एक व्हिडिओ बनवला होता. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर या भाऊची इतकी जळली आणि भाऊने त्याच्यावर एक रिप्लाय व्हिडिओ बनवला. अच्छा रॉकेट इज बॅक. कारण आपण फक्त बॅक करतो आणि काही लोक आले 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 आले. मित्रांनो, मी अनमोल कोळीचा पूर्ण व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये अनमोल कोळीने कुठे सुद्धा शिवाय दिला नाहीत किंवा अश्लील चाळे केले नाहीत. पण याला रिप्लाय व्हिडिओ म्हणून ह्या भाऊने जो व्हिडिओ बनवला ना, तो व्हिडिओ बघत असताना मला हे समजायला झालं की भाऊ रोस्टिंग करतोय की शिव्या देतोय. थोडक्यात मला असं सांगायचं की या भाऊने अनमोल कोळीच्या व्हिडिओला रिप्लाय व्हिडिओ म्हणून रिप्लाय व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे हागलाय हा भाऊ. या भाऊने अनमोल कोळीवरती जो व्हिडिओ बनवलाय त्या पूर्ण व्हिडिओमध्ये भाऊ फक्त एकच गोष्ट बोलत होता की बाबा अनमोल कोळी छपरी होता, अनमोल कोळी साडी घालत होता, अनमोल कोळी टिकटॉकवर नाचत होता, अनमोल कोळी हिजडीगरी करत होता, अनमोल कोळी हिजडीगरी करत होता. अरे भावड्या, अनमोल कोळी 4-5 वर्षापूर्वी हिजडीगरी करत होता, तू आता करतोय त्याचं काय? हिजडीगिरी सोड. भाऊने 27 मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय अनमोल कोळीवरती. मी पूर्ण व्हिडिओ बघितला पण मला हे समजलं नाही की बाबा भाऊने रोस्टच केलाय की आणखीन काय केलंय. हे बघ, इंस्टाग्रामवरती स्वतःला आवरा म्हणून घेणारा तू अगोदर स्क्रिप्टिंग काय असते ना ती शिक. इंस्टाग्रामवरती 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये शिव्या देऊन अश्लील चाळे करून बॉडी शेमिंग करून कोण रोस्टर नसते होत. ही गोष्ट भावना, याला माझ्याकडून फेम पाहिजे, हा मला मुद्दा म्हणून रोस्ट करतोय, मला पण माहिती काय करतो याची जळती. अरे याला गांडीच्या, तुझ्यावरती रोस्ट व्हिडिओ बनवला म्हणजे तो तुझ्यावरती जळतोय आणि तू लोकांवरती बनवतोय म्हणजे तू काय आरती करतो का? तू पण जळतोयच म्हणायचं ना. हे बघ कॉक्रोचा, कुणी आपल्या चुका दाखवून दिल्या म्हणजे अशी जाळून घ्यायची नसती. आता अनमोल कोळीने तुझ्या चुका तुला दाखवून दिल्या, थोडक्यात तुला आरसा दाखवला, त्याच आरशामध्ये तू तोंड बघितलंस भिलास. आता त्याला आम्ही काय करणार? आणि तसं हे तुझ्यावरती कोण काय का बोला ना, काय का म्हणा ना, तुला तर फरक पडत नाही वाटतं ना. नाही, तू स्वतःच्या व्हिडिओ मध्ये बोललास म्हणून म्हटलं. जब से हमारे 100K हुए ना तब से लोग हमें रोस्ट कर रहे हैं, ट्रोल कर रहे हैं, हेट कर रहे हैं, बदनामी कर रहे हैं हमारी, तो हमें उससे घंटा फर्क नहीं पड़ता. भाऊ इतका दोगला आणि 2 तोंडे आहे. ज्या वेळेस इशारा कॉपीनं भाऊला कॉपी पाजली त्यावेळेस भाऊनं झक मारून माफी मागितली. बस हवा निकल गई. तर बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. मी आई शपथ सांगतो, जेवढे येऊ दे तेवढे सगळे टांगतोय.